श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व शिष्यवृत्ती वितरण समारंभ। करिअरच्या संधी अनेक, मुलांना आवडीप्रमाणे करिअर निवडू द्या। आमदार विक्रम काळे। सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे। विद्यार्थी पालकांमध्ये मार्क्स घेण्याची स्पर्धा सुरू आहे। करिअरच्या संधी अनेक आहेत, म्हणून आपल्या पाल्यांनी डॉक्टर, इंजिनियर व्हावे असा हट्ट न करता पालकांनी मुलांची आवड ओळखून आवडीप्रमाणे त्यांना करिअर निवडू द्यावे, असे प्रतिपादन शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात सोमवारी बोलताना केले। श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेद्वारा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व शिष्यवृत्ती वितरण समारंभाचे आयोजन दयानंद सभागृहात करण्यात आले होते। या प्रसंगी आमदार विक्रम काळे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी होते। व्यासपीठावर संस्थेचे सचिव ॲड. आशिष बाजपाई, उपाध्यक्ष राजेंद्र मालपाणी, शरदकुमार नवंदर, ईश्वरप्रसाद डागा, लक्ष्मीकांत करवा, बालकिशन वानगड, श्यामसुंदर खटोड, डॉक्टर अनिल राठी, आनंद लाहोटी, कुमुदिनी भार्गव, किशोर भराडिया, संजय बियाणी, चैतन्य भार्गव व सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांची प्रमुख उपस्थिती होती। पुढे बोलताना आमदार विक्रम काळे म्हणाले की आज गुणवत्तेमध्ये मुलींची संख्या दिसून येते। विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मुली टॉपर आहेत। शिक्षण क्षेत्रामधील ही क्रांती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे झाली आहे, म्हणून पालकांनी मुलगी झाली तर नाराज न होता लक्ष्मी समजून तिला वाढवावे, शिक्षण द्यावे। कष्ट, मेहनत, जिद्द बाळगली तर यश हमखास मिळते। परमेश्वराने बुद्धी सर्वांना सारखी दिली आहे। जे मेहनत करतात तेच पुढे जातात। वाचनाने माणूस प्रगल्भ होतो, म्हणून विद्यार्थ्यांनी वाचते व्हावे आणि जास्तीत जास्त वाचन करून पुढे जावे। मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था म्हणून ओळखली जाते। सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम संस्थेत होते। सर्वांसाठी शिक्षण या उदात्त हेतूने स्व. सेठ पूर्णमल लाहोटी यांनी संस्थेची उभारणी केली असल्याचे आमदार काळे म्हणाले। प्रास्ताविक भाषणात संस्थेचे सचिव ॲड. आशिष बाजपाई यांनी संस्था अंतर्गत सर्व शाळांच्या प्रगतीचा अहवाल मांडला। नव्या युगाला आवश्यक व पालकांना अपेक्षित शिक्षण देण्याचे काम संस्था करत आहे। पालकांची इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाला पसंती विचारात घेऊन संस्थेतील विविध शाळांमधून इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्याचे काम संस्था करत आहे। शारीरिक क्षमता नसेल तर प्रगती खुंटते, म्हणून विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी देखील संस्था प्रयत्नशील असल्याचे सांगत गुणवंत विद्यार्थ्यासोबतच गुणवंत नागरिक बनण्याचे आवाहन ॲड. बाजपाई यांनी केले। समारंभामध्ये संस्था अंतर्गत सर्व शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला व शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमाला शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।